संघ आहेत. चला सामन्याला होते सुरुवात. क्रिकेटच्या पटलावर, क्रिकेटच्या या खेळपट्टीवरती आपल्याला काही कलाकार जे त्यांची कला दर्शवतात, त्यांचा खेळ दर्शवतात, ते नक्कीच अमर होताना बघायला मिळतात. तसेच सिनेसृष्टी असेल, कला विश्व असेल, या कला विश्वामध्ये 28 डिसेंबर 1935ला त्याचा जन्म झाला आणि सध्या ते दिवंगत, काही दिवसापूर्वी, काही महिन्यापूर्वी दिवंगत झाले. द ग्रेट ॲक्टर धर्मेंद्र यांचा आज वाढदिवस आहे. दरम्यान वैभव धूम याला आपण पाहतोय, 1553 धावा त्याच्या नावावरती आहेत वैभव याच्या. तर राज घाटाल सुद्धा आपल्याला. दरम्यान वाईट बॉल, पंचांचा इशारा आलाय की हा एक्स्ट्राच्या रूपानं धाव नक्कीच द्यायला हवी समोरच्या संघाला. क्या बात आहे, सुंदर अंपायरिंग. तर चला मी विनंती करतोय, आमचे सन्माननीय मान्यवर कोण आले असतील. क्या बात आहे, सुपर बॉलिंग, सुपर बॉल. वैभव सारख्या फलंदाजाला या ठिकाणी ब्लॉक केलं जात आहे. यॉर्क चेंडू काय जबरदस्त. आकाश टोकरे सुपर बॉलिंग या चेंडूवरती. 2 चेंडू टाकून झाल्यात, 3 धावा धावपलकावरती लागल्यात. पलाटपाडा विरुद्ध खंडीपाडाचा मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आकाश टू वैभव, राईट ऑन द विकेट. शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न, शरीरापासून राम चेंडूला ठेवण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला आहे. आणि अर्थातच आपण जर पाहिलं तर नक्कीच एक सुंदर अंपायरिंग देवा वलवी यांच्या माध्यमातून झाले. काय सुपर मॅच. 2 अवंतर मला वाटतं आतापर्यंत टाकल्यात, 2 वाईड या ठिकाणी आल्यात. 2 चेंडू आहेत आणि 4 धावा आकाश याने दिलेल्या आहेत. शॉर्ट पिच बॉल हवेमध्ये, चेंडू नजर नव्हती चेंडूवरती, मात्र चेंडू टॉप एज लागतोय आणि डिक्लेरेशन झोनला लागतोय चेंडू. 2 धावा मिळतील, 2 धावांपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. मात्र धावसंख्या सकारात्मक दृष्ट्या वाढते, जाऊन पोहोचते ती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर नाबाद जिंदाबाद 6 या धावसंख्येवरती. बघा चेंडूचा अनालिसिस जर पाहिलं, पहिला चेंडू वाईड, त्यानंतर डबल, त्यानंतर डॉट, त्यानंतर पुन्हा एकदा वाईड, मला वाटते एक वाईड आणि त्यानंतर एक डबल. अशा पद्धतीने आकाश टोकरेचं शतरक्ष गोलंदाजीचं अनालिसिस पृथक्करण जे आपण पाहतोय. वैभव धूम 3 चेंडू 4 धावा. राजघाटाला संधी मिळालेली नाहीये. ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, टॉपेज लागलाय, चेंडूच्या खाली आलता शतरक्षक जर्सी नंबर 19. इथे मात्र जीवदान दिलंय वैभव धूम याला. आणि वैभव धूम याला जेव्हा तुम्ही जीवदान द्याल तेव्हा तुमच्या संघाच्या डोक्यावरील केसानं टांगलेली तलवार तुम्ही नक्कीच थोडीशी हलवाल, कारण ती कधीही तुटू शकते, कधीही तुमचा घात होऊ शकतो. बघा रिप्लेच्या माध्यमातून कसं दर्शवलं गेलं. शरीरापासून लांब चेंडू ठेवला होता. ऑन साइडला पुल केलाय, शतरक्षक आहे त्यांनी, आणि झेल सुटल्याच्या नंतर डायरेक्ट एक जबरदस्त हादरा दिलाय, तो म्हणजेच 4 धावांचा वैभव याने चौकार. आई गाव देवी माते माझे नवसाला. दरम्यान पुन्हा एकदा आकाश सरळ खेळण्याचा प्रयत्न, चेंडू टॉपेज लागलाय, शतरक्षक नाहीये त्या ठिकाणी. 2 धावा मिळतील. बघा चेंडू एसटी जवळ आलाय तरी सुद्धा 2 धावा पूर्ण झाल्यात. याला म्हटलं जातं क्रिकेट.
कधी कधी चेंडू बाउंड्री लाईन वरती जातो, एकच धाव मिळते. आता मात्र चेंडू यष्टी जवळ आलाय तरी सुद्धा 2 धाव पूर्ण केल्या जातात. धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा. चांगली संत आणि सावध सुरुवात. ओटो डीजे. माझे नवसाला आई गावदेवी माते, माझे नवसाला माटा माटा तो आई तुझी तारीची पालखी, तरी वर्षाचे वर्षाला, तरी वर्षाचे वर्षाला. थँक्यू डीजे. नवीन गोलंदाज झालाय महेंद्र कांबळी, त्याला गोट्या या नावाने खासी प्रसिद्धी आहे. महेंद्र आलाय, ज्याच्याकडे भरपूर एक्सपिरियन्स टेनिस विश्वाचा. आपण जर पाहिलं या वर्षामध्ये तर नक्कीच त्याचा चांगला फॉर्म या क्रिकेट जगतामध्ये आहे. एक चांगली कॉन्टेस्ट राज घाटाळ विरुद्ध महेंद्र कांबळी, सुपर्ब कॉन्टेस्ट आहे. त्या स्टार्ट ऑफ लेन डिलिव्हरी, हवेमध्ये चेंडू. आता पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक आणि आता मात्र चूक नाहीये. राज घाटाळ जर्सी नंबर 33 इज गॉन, बाद झालाय. चला, फलंदाजांनी घाई करायची. आजच्या दिवसामध्ये आम्ही डीजे सुद्धा आमचे बघा सहकार्य करतात. हा आहे राज घाटाळ जो बाद झालाय आणि कशा पद्धतीने बाद झालाय. महेंद्र कांबळे याच्या चेंडूवरती बघा थोडासा आपण पाहतोय की बोटांची हरकत जी होती चेंडूवरती केली होती आणि त्यामध्ये फसलाय राज. खेळण्याचा प्रयत्न होता, मोठा फटका. विजय याने मात्र आता चूक केलेली नाही आणि फलंदाज बाद झालाय, तो म्हणजे राज. नव्याने येतोय मैदानाच्या आतमध्ये, तो म्हणजे योगेश धूम. कटर म्हणून त्याची खासी प्रसिद्ध आहे. योगेश याला जर आपण पाहिलं तर तो सिंगल डबलसाठी खास करून महत्त्व देत असतो. थोडीशी विनंती करेन खेळाडूंना, थोडी घाई करा. बघा योगेशचं ॲनालिसिस दाखवलं, त्याचा रेकॉर्ड दाखवलाय. त्याची धावसंख्या जर आपण पाहिली 11 षटकारात त्याच्या नावावरती 61 चौकार आहेत. त्याचं स्ट्राईक रेट आतापर्यंत जर पाहिलं तर 147 आहे आणि 22 त्याचा बेस्ट आहे. हलक्या त्याने खेळायचा होता चेंडू, ऑफ साईडला ढकलायचा होता, मात्र ऑन साईडला चेंडू गेला. स्वतः गोलंदाज जातोय, चेंडूला उचलतोय आणि फेकतोय. तोपर्यंत धावसंख्या मग एका धावेनं इजाफा होतोय आणि जाऊन पोहोचतोय, तो म्हणजेच 15 या धावसंख्येवरती. करंट रन रेट आहे ते म्हणजेच 11चं आणि करंट रन रेटनुसार जर धावसंख्या पाहिली तर एक 34-35 धाव आपल्याला बघायला मिळू शकतील. पुन्हा एकदा आता शतरक्षक नाहीये तिकडे, चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते, मात्र शतरक्षण तेवढं चांगलं सजवलेलं नाहीये. 2 धावा पूर्ण होतील. आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. धावसंख्या 2 फक्त पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल, तो म्हणजे 17 या धावसंख्येवरती. वैभव धूम आणि योगेश धूम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही धूम बंधू हे नक्कीच चांगली कामगिरी करण्यासाठी ओळखले जातात खंडेपाडा संघाच्या माध्यमातून. मात्र आज त्यांच्या समोर महेंद्र कांबळीचं आव्हान हे नक्कीच गोलंदाजीच्या माध्यमातून आहे. राऊंड द विकेटचा मारा, सुंदर नाही, ते वाईट बॉल. असं वाटलं होतं की चेंडू चांगला आहे, मात्र बघा कशा पद्धतीने राऊंड द विकेट टाकत असताना आउटसाइड द ऑफ स्टंप भरपूर बाहेर जातोय. खेळपट्टीला 90 अंशामध्ये छेदत जात असलेला हा चेंडू आपण पाहिला. क्या बात आहे महेंद्र, सुपर बॉलिंग. वैभव सुद्धा सरप्राईज आहे की कशा पद्धतीने चेंडू खाली राहिला. हे आहे या पिचची नक्कीच खासियत. जरी सिमेंट पिच असली तरी सुद्धा तिथे अशा पद्धतीने स्पॉट आहेत की तिथे चेंडू पडल्याच्या नंतर नक्कीच थोडासा खाली राहतोय. ऑन साइडला सरळ टायमिंग केलाय चेंडू. अरे क्या बात आहे. फलंदाज बाद झालाय. रुपेश त्या ठिकाणी बाउंड्री बनतात आणि सांगतात क्या फलंदाज बाद. क्या बात आहे. वैभव धूम इज गॉन. बघा कशा पद्धतीनं या ठिकाणी आपण पाहतोय की झेल टिपला गेलाय. त्या ठिकाणी कुठला मला वाटतं किशोर होता. किशोर सुपर्ब क्षेत्ररक्षण सीमारेषे लगत पकडला गेला आणि तिकडे आमची बाउंड्री पण सक्षम. त्या ठिकाणी नक्कीच रुपेश कोठावले आणि त्यांचे सहकारी. दरम्यान धावसंख्या आहे ती 18. नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय दिनेश बाबर.
तंत्रशुद्ध खेळी असलेला एक फलंदाज खंडीपाडा संघाच्या माध्यमातून बघायला मिळतोय, तो म्हणजे दिनेश. एक जबरदस्त काम केलं जात आहे. मात्र खंडीपाडा संघाला कंट्रोलमध्ये ठेवण्याचं काम या ठिकाणी करताना दिसतोय, तो म्हणजे महेंद्र कांबळी. बघा दिनेश बाबरचा रेकॉर्ड जर आपण पाहिलं, आतापर्यंत तो 499 चेंडू खेळलेला आहे आणि एकूण धावा 978 त्यांनी बनवल्यात. हलक्या हाताने खेळायचं होतं, वाईट बॉल, शरीरापासून लांब चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय महेंद्र. बघा ऑफसाईडला चेंडू ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि तिकडनं चेंडू आतमध्ये, तिकडनं चेंडू बाहेर काढतोय. हे आपल्याला नक्कीच समोरच्या अँगलनं बघायला मिळत आहे. एक चांगली गोलंदाजी, हलक्या हाताने खेळलाय. या खेळीसाठी हा खेळाडू नक्कीच प्रसिद्ध आहे. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न घातक ठरू शकला असता, मात्र थोडासा उशिरानं या ठिकाणी चेंडू थ्रो झाला. धाव फलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय, तो म्हणजेच 21 या धावसंख्येवरती. 21 रन आफ्टर 2 ओव्हर्स, 2 षटकाची झाले समाप्ती. 2 बाद 21 अशी धावसंख्या केतकी बॉईज खंडीपाडा. आतापर्यंत धावसंख्या कंट्रोलमध्ये असं सांगू शकतो. मात्र योगेश आहे, दिनेश आहे, ही जोडी जी आहे, या जोडीला त्यांची धावसंख्या पालटपाडा संघाच्या आवाक्याच्या बाहेर नेऊन ठेवावी लागेल. अजय बॉलिंग मार्क वरती, पहिला चेंडू, हा चेंज द पेस. बघा कशा पद्धतीने चेंडू हाताळला होता, फक्त टप्प्यावरती नियंत्रण ठेवलं होतं. गतीमध्ये जरी कमतरता असलेला सुद्धा टप्पा चांगला होता आणि त्यामुळं अजय याने काय जबरदस्त चांगलं काम केलंय. राईट आर्म द विकेट. नो चेंडू पिचच्या बाहेर हाताळला गेलाय. नो न धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल, ते म्हणजेच 22 वरती. ही पिच अशी आहे की कधी कधी तिकडे काही स्पॉट आहेत, त्या ठिकाणी चेंडू पडल्यानंतर वर जातो, कधी खाली राहतोय. त्यामुळं मला वाटतं नवीन बनवल्यामुळे काल जयमल्हार खोलांडे संघाला सुद्धा अंदाज आला नव्हता खेळपट्टीचा. तर भरपूर अशा गोष्टी ह्या घडलेल्या आहेत. दरम्यान हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली शतरक्षक अजय आणि अगोदर विजयाने सोडली होती, मात्र फ्री हिट होता. तर एक आत्मविश्वास जो असतो, आत्मविश्वास झेल घेतल्याच्या नंतर दुगिणत होत असतो. इथे अगोदर एक विजयाने झेल सोडला, आता अजयाने सोडला. हिसाब बराबर झालाय, दोन्ही बंधू आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. अजून एक नो टाकलाय, क्या बात आहे. पुन्हा एकदा खेळपट्टीच्या बाहेर चेंडू हाताळला गेलाय, पुन्हा एकदा फ्री हिट मिळेल. बघा पंचांचं लक्ष बघा, किती मिली सेकंड मध्ये त्यांना निर्णय घ्यायचा असतो. सुपर्ब अंपायरिंग बाय बोथ ऑफ अंपायर्स. हवेमध्ये चेंडू आहे, फ्री हिट आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो विजय पुन्हा एकदा जलच्या बाजूने चाललाय. 2 धावा पूर्ण होतील, 2 धावेने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 26 वरती. आतापर्यंत किती चेंडू टाकून झाले, तर 3 चेंडू हे टाकून झालेले आहेत. करंट रन रेट आहे 10चं. 3 चेंडू मध्ये 5 धावा या दिलेल्या आहेत. शेवटचं षटक आहे, 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकाचे. स्टेमिना एक्सपोर्ट्स पलटपाडा संघाच्या माध्यमातून टाकल्या जात असलेल्या हवेमध्ये. कारण संध्याकाळचं सत्र जर आपण पाहिलं तर लवकर अंधार पडत असतो आणि आमचे जे कॉमेंटेटर होते, ते कॉमेंटेटर इकडनं रजा घेतले वाटते, मला वाटते आकाश सुतार यांनी. तर 26 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज मयूर बाबर. तर चला घाई करा, थोडीशी विनंती करतोय, कृपया करून थोडंसं सहकार्य करा आयोजकांना, कारण ज्या पद्धतीनं इथे अंधार लवकर पडतोय, डोंगराळ भाग आहे आणि पूर्व पश्चिम अशी खेळपट्टी आहे. योगेश आणि मयूर बाबर सध्या न्यू मॅन इन.
त्या शॉट लेन डिलिव्हरी चेंडूला ऑफ साईडला खेळून काढलंय मयूर याने. एक धाव मिळेल, एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये कारण की तिथे विजय उभा होता आणि धावसंख्या नेऊन ठेवली ती म्हणजे 27 या धावसंख्येवरती. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय. योगेश काय प्रयत्न करेल या चेंडूवरती पाहणं गरजेचं आहे. गतीमध्ये परिवर्तन, सुपर बॉलिंग, परफेक्ट टप्पा आणि या ठिकाणी 27 धावा. 18 चेंडूमध्ये 28 धावांचं लक्ष हे समोर ठेवलेलं आहे. तर बॅट्समनने वाईटचा रिव्ह्यू घेतलेला आहे. थोडं थांबायचं आहे, आपण जाऊया रिव्ह्यू पाहूया. थर्ड अंपायर निर्णय देतील त्यानंतर आपण मैदान सोडायचं आहे. खेळाडूंना विनंती. तर नक्कीच फेअर डिलिव्हरी, कारण की जस्ट इनसाइड द वाईड लाईन आपण पाहतोय की प्रश्न चांगला होता. फलंदाजाने चांगला प्रश्न विचारलाय, मात्र त्याने भरपूर अगोदर टप्प्यावरती बॅट फिरवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्याची जी पोच होती त्या पोचच्या बाहेर तो चेंडू होता आणि चेंडू पडल्याच्या थोडीशी मुवमेंट बघा आपल्याला बघायला मिळाली चेंडूमध्ये. त्यामुळं ही फेअर डिलिव्हरी असेल. पंचांचा निर्णय एक चांगला निर्णय या ठिकाणी बघायला मिळाला. या आयोजनासाठी ज्याने ज्याने मोलाचं सहकार्य आपल्याला दिलेलं आहे त्या सगळ्यांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. आदरणीय सन्मान्य श्री आत्मारामजी ठाकरे साहेब, विद्यमान सरपंच आहेत ते पोमन ग्रामपंचायतीचे. त्यानंतर सन्मानित श्री जगदीशजी जाधव आणि संदीपजी जाधव यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. महेंद्रजी सुतार यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं आर्थिक सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. इस्माईल शेख खान यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य लाभले. उद्योजक आहेत ते म्हणजेच कोळसा परिसरातले तुलसीराम लाखन आपले ग्रामस्थ आहेत, त्यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं आर्थिक सहकार्य लाभलंय. कमलाकरजी जाधव साहेबांच्या माध्यमातून सुद्धा जे माजी सरपंच देवदलचे आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं आर्थिक सहकार्य लाभलंय. आदरणीय सन्माननीय ॲडव्होकेट दिनेशभाई म्हात्रे यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं आर्थिक सहकार्य लाभलंय. तसेच आपल्या गावातील रांगोली कलाकार विनायक पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा खूप एक सहकार्य लागले, त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. तसेच आपल्या गावातील ग्रामस्थ विष्णू तारवी, सुनील तारवी आणि विशाल तारवी यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. त्यानंतर श्री गणेशजी सुतार यांच्या माध्यमातून आपल्या गावातील रिक्षा चालक मालक आहेत, त्यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं आर्थिक सहकार्य लाभलं आहे. त्यानंतर फिरोजभाई खान फिरोज लाईट हाऊस ज्यांचे लाईटचे खांब प्रोव्हाइड करण्याचा, स्ट्रीट लाईट प्रोव्हाइड करण्याचा व्यवसाय आहे, त्याने सुद्धा मोलाचं सहकार्य दिलेलं आहे. चला चला घाई करा जरा. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने आता क्षेत्ररक्षण लावायला सुरुवात केलेली आहे, मात्र फलंदाज पाठवून द्या, फलंदाजांना विनंती असेल. त्यानंतर लहू माळी यांच्या माध्यमातून सलग 4 दिवस आपल्याला टी शर्ट दिले जाणार आहेत. म्हणजेच ते फक्त एका खेळाडूसाठी जो क्वालिफायर होतोय संघ त्याच्यातील बेस्ट खेळाडू निवडला जातोय. आज षटकार किंग जो असेल त्याला त्या टी शर्ट हे परिधान करावं लागणार, त्याला ते दिलं जाणार आहे. त्यानंतर श्री जयप्रकाशजी पाटील, जे पी भाऊजी कोपरी यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर यांच्या माध्यमातून जयप्रकाश भाऊजी यांच्या माध्यमातून ह्या ट्रॉफीज लाभलेल्या आहेत. सन्मान चिन्ह आदरणीय सन्मान्य किशोरजी ठाकरे आपले ग्रामस्थ आहेत, त्यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. तर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सर्वांसाठी, प्रेक्षकांसाठी असेल, खेळाडूंसाठी असेल, सर्वांसाठी सन्मान्य श्री जयदेव कांबळे आपले ग्रामस्थ आहेत कोलांडेचे आणि रिक्षा चालक मालक संघटनेचे ते सदस्य आहेत, त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाण्याची व्यवस्था झालेली आहे. तर ओम साई मास्टर म्हणजे अनिल ठाकरे आणि स्वप्नील कोदे यांच्या माध्यमातून बॉलचे बॉक्स हे दिले गेलेले आहेत. त्याबद्दल अनिल ठाकरे आणि स्वप्नीलजी कोदे यांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. स्वप्नील कोदे जे आमचे मित्र आहेत, नागल्याचे रहिवासी आहेत, त्यांच्या माध्यमातून चेंडूची व्यवस्था दिलेली आहे. त्यानंतर हेमंतदादा पाटील
त्यांच्या माध्यमातून सुद्धा चेंडूंची व्यवस्था आपल्याला झाली आहे. चला विनंती करतोय थोडीशी घाई करा मॅच सुरू करण्यासाठी. त्यानंतर 50 मेडल जे आपल्याला सुनील डुकले यांनी दिलेले आहेत, जयंत डुकले यांच्या स्मरणार्थ, जो मागे बॅनर दिसतोय त्याच्यातली कैलासवासी जयंत डुकले यांच्या स्मरणार्थ सुनील डुकले यांनी आम्हाला मेडल हे दिलेले आहेत. महेंद्र कांबडी आणि त्याच्या जोडीला आहे आकाश टोकरे. टार्गेट आहे 18 चेंडू आणि 28 धावांची गरज. तर किरण धूम बॉलिंग साठी आलाय. पहिला चेंडू आपटून टाकण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय डिक्लेरेशन नाही, इकडे चेंडूने वळण घेतलंय आणि असं वाटलं की डिक्लेअर मध्ये जाईल की काय, मात्र आलाय चौकार. या चौकारानिशी धाव फलक मात्र पुढे सरकतोय बघा. रिप्लेच्या माध्यमातून कसा चेंडू खेळलाय, भरपूर वरती होता. आपल्याला चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी श्री कमलाकरजी कांबडी, आपल्या गावातील सुशिक्षित व्यक्ती आणि सिंडिकेट बँकेचे माजी कर्मचारी जे आहेत, तसेच ज्येष्ठ नागरिक आहेत आपल्या गावातील, त्यांच्या माध्यमातून चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला लाभलेली आहे. त्याबद्दल कमलाकरजी कांबडी साहेबांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. किरण धूम यांचा पुढचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खेळला जातो. चेंडूला जसा चेंडू तसा खेळ दाखवला जातोय बघा. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न, प्रकाश होते त्या ठिकाणी, प्रकाश यांच्याकडनं मिसफील्ड झाली आणि लगेच 2 धावांसाठी निघाले. 2 धावेनं धाव फलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 6 या धाव संख्येवरती. तर तिसऱ्या क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती दीपक जाधव साहेब, आपल्याला दीपक जाधव यांच्याकडनं आलेली आहेत. त्यानंतर द्वितीय क्रमांक ट्रॉफी जी आहे पंच दर्शवतात की हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप जाणारा होता. एक लेग बायच्या रूपाने मला वाटते धाव येते आणि लेग बायच्या रूपाने धाव फलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचते 7 वरती. द्वितीय क्रमांक ट्रॉफी जी आपल्याला लाभलेली आहे सन्मान्य श्री सागर माळी यांच्याकडून आलेली आहे. प्रथम क्रमांक ट्रॉफी जी आहे शिवरामजी शेलका आणि पद्मनजी शेलका यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेली आहे. ऑन साईडला नक्कीच चांगला फटका खेळला आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वैभव धूम, चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडूला उचललं जाईल आणि फेकलं जाईल तोपर्यंत एकच सिंगल या ठिकाणी आलेली आहे. धावफलक पुढे सरकतोय 8 वरती. चांगली फलंदाजी मी म्हणेन आणि तेवढीच चांगली गोलंदाजी, कुठलाही एक्स्ट्रा या ठिकाणी दिलेला नाही. अजून सुद्धा एक लेग बाय रूपाने आलाय तो सुद्धा नक्कीच फलंदाजीने या ठिकाणी. ऑन साईडला चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे वैभव आणि या ठिकाणी फलंदाज बाद झालाय महेंद्र कांबडी, बाद. सपनाने आईली माय माझी, सपनाने आईली माय गो, सपनाने आईली माय माझी, सपनाने आईली माय गो, येतो बोलावला तुझे भेटी. चला गाई करा, जरा गाई करा. फलंदाज आणि क्षेत्ररक्षकांना पुन्हा एकदा विनंती असेल, टीम मीटिंग आजच्या दिवसामध्ये थोडीशा कमी करा कारण की आपण शेवटच्या दिवशी खेळतोय. तर विनंती असेल फलंदाज मैदानामध्ये आला, चला आपापल्या जागेवरती जावा. कर्णधार आणि गोलंदाजाने याच्याकडे लक्ष द्यायचं आहे, विनंती असेल. तर प्रत्येक संघाला हीच विनंती असेल की मित्रांनो आम्हाला वेळेबद्दल आज सहकार्य करा, वेळेबद्दल आम्हाला सहकार्य करा, प्रत्येक संघाला विनंती असेल. त्यानंतर आदरणीय सन्माननीय प्रथम शिवरामजी शेलका आणि पद्मनी शेलका स्पष्टीकरपाडा चे उद्योजक आहेत आणि नेहमी आपल्याला सहकार्य करत असतात. त्यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी ही आपल्याला लाभलेली आहे. त्यानंतर आदरणीय सन्माननीय रत्नाकरजी सावंत यांच्या माध्यमातून 3ऱ्या क्रमांकाचं रोख रक्कम पारितोषिक आम्हाला या ठिकाणी दिलं गेलेलं आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. दरम्यान किरण यांचा पुढचा चेंडू हलक्या हाताने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलाय आणि या ठिकाणी अजून एक फलंदाज बाद होताना दिसतोय. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद. विनंती करतोय की थोडंसं घाई करा. द्वितीय क्रमांकाचं जे बक्षीसचे आपल्याला लाभले रोख रक्कम आदरणीय सन्माननीय शरददादा तसेच भरतदादा भगली साहेबांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेले आहे, त्याबद्दल त्यांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. तर प्रथम क्रमांक बक्षीस जे आलेलं आहे आपल्याला ते आदरणीय सन्माननीय श्री विजय शेटजी गोविंद पाटील साहेबांच्या माध्यमातून लाभलेले आहे, त्याबद्दल त्यांचे सुद्धा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. तर बघा रिप्लेच्या माध्यमातून दर्शवलं गेलं की कशा पद्धतीने हा चेंडू
खेळला जातोय, सरळ खेळला गेला आणि वाईडिश कॉर्नर क्षेत्रामध्ये त्याला टिपलं गेलंय. त्यांचेच दिनेश याच्या माध्यमातून फलंदाज बाद झाले 2. 8 धावा धावफलकावरती आणि आता सामन्यामध्ये आले रंगत, कारण की आता 12 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. प्रत्येक फटका वरच्या वर खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातोय. मात्र मी म्हणेन जो नव्यानं आलाय विजय बरफ, तो नॉन स्टँडवरती उभा असेल. आकाश याच्यावरती जिम्मेदारी असणार आहे. आकाश टोकरीवरती आता वैभव याच्या समोर खेळत असताना क्या बात आहे, सुरेख फटका, टायमिंग लाजवाब. चेंडूच्या खाली शतरक्षक, मात्र शतरक्षक बनतोय प्रेक्षक आणि प्रेक्षक बनतोय शतरक्षक. आकाश टोकरे याच्या बॅटमधनं आलेला खणखणीत षटकार, काय जबरदस्त कनेक्ट केला होता. शॉट ऑफ द डे म्हणावं लागेल. सुपर्ब बॅटिंग, सुपर्ब बॅटिंग. धावसंख्येमध्ये फरक पडलाय. धावसंख्येमध्ये व्हॉट अ शॉट. पुन्हा एकदा टायमिंग लाजवाब. काही चांगलं शतरक्षण केलं जात आहे. त्या ठिकाणी शतरक्षक राज घाटाळ होते. बघा, खंडीपाडा संघाचा जर ड्रेसअप पाहिला तर प्रोफेशनल क्रिकेट जेव्हा खेळलं जातं, क्लबला तुम्ही जाता तेव्हा याच व्हाईट कलरमध्ये तुम्हाला जावं लागतं. तोच या ठिकाणी वापरला जातो. एक चांगलं क्रिकेटला तंत्रशुद्ध असा पेहराव या ठिकाणी वापरला गेलाय. हवेमध्ये चेंडू आहे. वैभव स्वतःच्या खाली आणि चेंडूच्या खाली आणि या ठिकाणी झेल सुटलाय. येस, या ठिकाणी आपण पाहू शकतो थर्ड अंपायर इथे डिसिजन देणार आहेत, कारण की तिसऱ्या अंपायर कडे हाय कोर्टाकडे इथे निर्णय आणि डिसिजन देण्याचं काम हे केलं गेलेलं आहे. क्या बात है, क्या बात है. सुरेख कॅमेरा वर्क, सुरेख कॅमेरा वर्क बाय जयेश पाटील. सुपर्ब and Debian. Another extra quality. फलंदाज बाद. हे असं कमी घडत असतं एका चेंडूवरती. कॅच सुटल्याने तुम्हाला धावचेच्या रूपानं जीवदान मिळेल हे कमी घडत असतं. एक आपण पाहतोय अति तेथे माती. जोश असेल तर तुमचा होश सुद्धा महत्वाचा आहे, कारण प्रत्येक गोष्ट तुम्हाला सहजासहजी मिळणार नाहीये. आकाश टोकरे याने अंडर एस्टिमेट केलं वैभव याला आणि लगेच वैभव याने बघा थोडासा लेझीपणा दाखवला आणि त्यानंतर लगेच चपळता दर्शवली गेली. अनुभव भरपूर आहे वैभव याच्याकडे. आपण जर पाहिलं मोडगाव आदिवासी प्रीमियर लीग मध्ये जर आपण पाहिलं, आयकॉन म्हणून त्याला गणलं गेलं आणि का गणलं जात आहे हे नक्कीच त्याने दर्शवलं. 9 चेंडू आणि 11 धावांची गरज. ओव्हर बॉल, परफेक्ट परफेक्ट बॉल. फलंदाज बाद. विजय. बघा, मॅच सोपा वाटत होता, मात्र मॅच सोपा नाहीये. आता कठीण झालाय, कारण स्वतःची जिम्मेदारी प्रत्येक जण विसरलाय, तो म्हणजे पलाटपाडा संघाच्या बाजूने. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. तो सांघिक पद्धतीने टीम वर्क न खेळायचा असतो, हे ते विसरलेले दिसत आहेत. कारण आपण जर पाहिलं, साझेदारी इथे फार महत्वाची होती, पार्टनरशिप फार महत्वाची होती. पदतालित्य केलं, मात्र त्या पदतालित्याच्या नादामध्ये फसलाय फलंदाज विजय आणि ऑफ स्टंप या ठिकाणी डिस्ट्रॉय झालेली आहे. काय जबरदस्त गोलंदाजी वैभव धुम याची. सुपर्ब. नव्यानं आलाय अजय माळी. अजय एक चांगला फलंदाज आहे, मात्र कागदोपत्री तुम्ही किती स्ट्रॉंग आहात त्यापेक्षा तुम्ही मैदानावरती किती स्ट्रॉंग राहता हे तेवढंच महत्वाचं आहे. सामना जड नाहीये. 8 चेंडू 11 धावांची गरज आहे, मात्र वैभव याच्या गोलंदाजीनं तो सामना फिरलाय असं सांगायला काहीच हरकत नाहीये. पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका आल्याच्या नंतर चांगला कमबॅक त्याने केलाय वैभव. तो अजय
चांगला फटका आहे. शतरक्षक त्या ठिकाणी चेंडूला उचलेल आणि फेकेल तोपर्यंत एक धाव मिळाली. अजय यांनी चांगली सुरुवात केली आहे. तर दरम्यान वैभव हलक्या हाताने चेंडूला खेळा. बॅक टू द बॉलर. क्या बात आहे. सुपर बॉलिंग. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. जसं म्हटलं जातं ना की हवा में ताश का घर नहीं बनता और रोने से बिगड़ा हुआ मुकद्दर नहीं बनता. जीतने का हौसला रखे दोस्त. एक जीत से कोई सिकंदर और एक हार से कोई गरीब नहीं बनता. इथे मात्र प्रत्येकाला मागील 12 चेंडूमध्ये जे घडलंय त्याचा रडणं रडत बसण्यापेक्षा आत्ता येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 10 धावा हव्यात. आणि या मैदानावरती एका चेंडूमध्ये 3 धावा सुद्धा घेतल्या गेलेल्या आहेत पहिल्या दिवसामध्ये. मयूर बाबर एक चांगला भरवशाचा गोलंदाज. मात्र फलंदाज जर आपण पाहिला तर एका बाजूने आहे तो म्हणजेच शरद आहे नॉन स्ट्राईक एंड वरती. आणि स्ट्राईक वरती अजय. आणि अजयाला तुम्ही अंडर एस्टिमेट करू शकणार नाहीये. अजय याने जर ठरवलं तर तो हा सामना सहजतेने घेऊन जाऊ शकतो. मात्र मयूर याच्या अनुभवाला सुद्धा आपल्याला नक्कीच निग्लेक्ट करता येणार नाहीये. त्याला दुर्लक्षित करता येणार नाहीये. त्याच्याकडे चांगला अनुभव आहे. चांगला गोलंदाजीचा मारा आहे. मात्र प्रत्येक दिवशी मी म्हणेन जसं म्हटलं की कागदोपत्री तुम्ही किती स्ट्रॉंग आहात त्यापेक्षा मैदानावरती काय करता ते महत्वाचं आहे. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू आहे. शतरक्षक त्या ठिकाणी राज होता. मात्र राजच्या हातातनं चेंडू आलेला नाहीये. तिकडनं चेंडूने दिलाय गुंगारा. 2 धावा पूर्ण झाल्यात आणि या 2 धावेनं धाव फलक मात्र पुढे सरकेल जाऊन पोहोचेल तो म्हणजेच किती धावांवरती तर 20 वरती. आता 5 चेंडू आणि 8 धावांची गरज. 5 चेंडू 8 धावा. सामना रंगतदार स्थितीमध्ये. सामना या गुलाबी थंडीच्या मोसमामध्ये थोडासा हिट वरती येताना दिसतोय. गरम होताना दिसतोय. पुन्हा एकदा मयूर. लोअर फुल टॉस अराउंड द कार्पेट खेळला जातो. चेंडू शतरक्षक त्या ठिकाणी वैभव. थोडीशी मिसफिल्ड. बघा 2 धावा पूर्ण झाल्या. 5 चेंडू जिथे 8 धावा होते आता 4 चेंडू तिथे 6 धावा. इक्वेशन बदलत आहे. चांगली क्रिकेट खेळतोय अजय. चांगली क्रिकेट खेळतोय शरद. मात्र खराब क्रिकेट खेळलं जाते खंडीपाडा संघाच्या माध्यमातून. बघा शतरक्षण जेवढं खराब कराल तेवढं तुमच्या संघाला तुम्ही अडचणीमध्ये आणाल. आणि या स्टेजला या चुका तुमच्याकडनं अपेक्षित नाही आहेत. खंडीपाडा संघाला सावरावं लागेल. ज्याला सामना त्यांना सावरायचा आहे. मयूर 2 चेंडूमध्ये 4 धावा त्यांनी दिल्यात आणि 4 चेंडूमध्ये 6 धावा राखायच्यात. पाहणं गरजेचं आहे. राईट आर्म ओर द विकेट. थोडा सरंडप मध्ये बिघाड. पुन्हा एकदा पंचांनी सांगितलं की हा डेड बॉल. 6 चेंडू 4 धावांची गरज. अजून सुद्धा हा जो गोलंदाज आपल्या स्क्रीन वरती बघायला मिळतोय तो आहे मयूर बाबर. त्याने 4 चेंडू मध्ये अजून सुद्धा 6 धावा त्याला राखायच्या आहेत. ज्या पद्धतीने आतापर्यंत मॅच चाललाय थोडासा जेवढा मॅच लांबत जाईल तेवढी धडधड वाढत जाईल दोन्ही संघांच्या प्रेक्षकांच्या मनामध्ये. फुल टॉस डिलिव्हरी. फुल टॉल वसूल केलाय का? आणि हा मी सांगितलं होतं अजय माळी याला तुम्ही अंडर एस्टिमेट करू शकत नाहीये. हा अजय माळी याच्या बॅट मधनं सुपर हिट षटकार. गेम फिनिश. खंडीपाडा संघ या ठिकाणी झालाय पराभूत आणि इथे मात्र अजय याने सामना घेऊन गेलाय. सुपर बॅटिंग. हा बघा अजय थोडासा सफळ झाला आणि शरीराच्या समोर खेळला. डोळ्याच्या समोर खेळलाय आणि हा चेंडू चाललाय मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. 6 धावांसाठी अजय माळी याच्या बॅट मधनं प्रेक्षणीय आणि हा नक्कीच प्रेक्षणीय षटकार. सुपर बॅटिंग. मात्र आजच्या दिवसामध्ये पराभूत झालाय या मैदानावरती.
तो म्हणजे केतकी बॉयज खंडीपाडा संघ. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल आपले खूप